आज मी तुम्हाला प्रेमाबद्दलची खरी गोष्ट सांगतेय. खास करून मुलींसाठी. आजकाल मुलींचं कसं झालंय माहितीये का? सर्वसाधारण घरातील मुलगा आज ना जो घरातल्यांची जबाबदारी डोक्यावर घेऊन जगणारा, सर्वांशी प्रामाणिक राहणारा मुलगा आज त्यांना एक साधा गावंढळ मुलगा वाटतोय. पण चार चौघात बसून मावा गुटखा खाणारा, केस लाल करणारा, इकडच्या तिकडच्या गोष्टी बोलून टवाळक्या करणारा आणि एखाद्याची गाडी घेऊन टारटूर फिरणारा मुलगा आज तुम्हाला स्टायलिश वाटतोय, श्रीमंत वाटतोय. पण मुलींनो, हा तुमचा भ्रम आहे. ज्या मुलाला 1 रुपये कमवण्याची अक्कल नाहीये, त्या मुलासोबत तुमचं आयुष्य घालवण्यासाठी वेगवेगळी नवनवीन स्वप्न तुम्ही रंगवत आहात. तुमचं फ्युचर मुलींनो तुम्ही खराब करत आहात असं मला वाटते. मला एक म्हणायचं आहे की प्रत्येक छपरी न कमवणारा मुलगा वाईट असतो. पण ज्या मुलाला या वयामध्ये 1 रुपये कमवण्याची अक्कल नाहीये, तो काय कमवणार आहे भविष्यात? तो काहीच कमवू शकणार नाही. पण ज्या मुलाला या वयामध्ये आपल्या घरातल्यांची जबाबदारी पेलवत असेल आणि त्यासोबत स्वतःची स्वप्न भविष्याची तो मोठी मोठी रंगवत असेल, तो मुलगा भविष्यात काही ना काहीतरी करून दाखवतो आणि स्वतःच्या घरच्यांची जबाबदारी घेऊन त्यांची स्वप्न पूर्ण करण्याचा प्रयत्न करतो आणि त्यासोबत स्वतःची सुद्धा स्वप्न पूर्ण करतो. लक्षात ठेवा, साधा मुलगा हा साधा कधीच राहत नाही. तो एक दिवस मोठा नक्कीच बनतो. त्यामुळे साध्या मुलगाला तुम्ही कमी समजू नका. साधा मुलगा हा दिखावा कधीच करत नाही. तो राहणीमानामध्ये साधा राहतो, पण त्याचे विचार मात्र खूप महान असतात. त्या महान विचारांनाच त्याचं स्वप्न पूर्ण होतं. लक्षात ठेवा. टवाळकी पोरं फक्त एकमेकांच्या तुलना करत असतात. मी कसा दिसतो, तो कसा करतो, तो कसा वागतो, एवढ्याच गोष्टी करता येतात. मात्र त्यांचे विचार कधी महान नसतात. पण साधा जो मुलगा असतो ना, त्याची गरीब स्थिती असली, त्याचं राहणीमान साधं असलं तरी ना त्याचे विचार खूप महान असतात. लक्षात ठेवा. आणि त्या महान विचारांनाच तो काही ना काहीतरी करून दाखवतो.